गुड मॉर्निंग गाईज. नमस्कार, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं. आणि आज काकू तुमची कशासाठी आले तर मला सांगते. शेवग्या झाड तोडलं होतं. मला पण वाईट वाटत होतं, पण कसं आहे, शेवग्या झाड पोकळ असते आणि अडचणीत लावलेलं होतं. लोकांच्या बाजूला गाड्या आहेत, त्या आपले कार आहे, त्या 2-3 दुसऱ्या गाड्या आहेत त्या, आणि उगाच आपलं झाड पडून लोकांचं नुकसान होण्यापेक्षा ती शेंगा आपल्या शेतात लावता येते. म्हणून मी ती झाड तोडलं आणि ते शेंगा आलेले येते ना, हे बघा, त्या बिया काढून आणल्या त्या. हे बघा, आता हे 20-25 बिया आहे त्या. हे आपल्या शेतातल्या बांधावर लावून टाकते आणि झाडं आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. त्या की तुम्ही नाराज झालता, कमेंट पण आल्या तशा की काकू झाड कशाला तोडलं एवढं मोठं. अंकिता म्हणून आहे, अंकिता, मी झाड असं दुसऱ्याचं नुकसान व्हावं नाही म्हणून तोडलेलं आहे. आणि आपल्याला आता शेतात जागा आहे, त्यामुळं म्हणलं आपल्या बांधाच्या कडं बांधावर का नाही हे 20-25 बिया घेतल्यात, सगळीकडे लावून टाकते आणि आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला आता मी जाते तिकडं काय फोन घेऊन जात नाही. आभाळ आलेला आहे, पाऊस येणार आहे. मग फक्त बिया आणि हे आपलं हे बघा खुरपं घेऊन चाललेलं आहे, तिकडे लावून येते आणि नंतर उगून आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. चला. हां बरोबर आहे, ते पेरणी एकसारखी झाली पाहिजे. तर गाईज आता हे बघा काका इथं बसल्यात. आपलं हे आता स्वच्छ करतो आम्ही दोघंजण बसून, ही सगळा पट्टा. आणि ती बघा पुढं काकाने कसं जरा गवत जरा पाला असं भीतीकडं घाण केलंय. ती जरा दाराचे स्वच्छ ही दिवस मावतान करणार बाबा. सावलीत बसून आत्ता सावलीत बसून करणार आहे. माझा जीव थकलाय. सकाळपासून कामं केलेले असतात घरात, जीव घाबरायला लागलाय. आणि हे बघा ही सगळं आहे ना 5 वाजता करणार आम्ही, इकडचं. आत्ता काका झाडाखाली बसल्यात करत. आता मी काय करते, थोडंसं इथलं जरा मोगऱ्याच्या इथलं काढते गवत. मोगऱ्याचे इथं आळं जरा मोकळं करते. मोगऱ्याची फुलं लागायला लागलेत छान, एकदम छान फुलं लागलेत, तुम्हाला दाखवते. आणि इकडं आता तिकडं जाऊन ते बघा, ते नारळचा कोपरा दिसत असेल तुम्हाला, नारळ झाड. त्या झाडापासनं तर इकडं आपल्या चिकूच्या झाडापर्यंत शेवग्याच्या बिया वरनं कडनी लावून आली, म्हणजे शेवग्याच्या शेंगा आपल्याला खायला मिळताल्या. हे बघा मोगऱ्याचं किती मस्त आले. हे बघा एवढी फुलं लागल्यात. पण ही अडचण झाली ना, ही जरा काढती अडचण आणि अडचण काढून टाकते. ही कुत्र्याला डब्बा भरून ठेवलं होतं आम्ही पाणी, म्हणलं कुत्रा आलं की पेत आहे, पण ती खराब झाली. लोखंडाचा बी गंजायला लागलाय. आणि हे सगळं गवत काढून ह्याला आळस स्वच्छ करते. ऊन लय लागायला लागले, जीव घाबरायला लागलाय. हे बघा किती मस्त आल्या बघा तांदळाची भाजी. ही अशी टेरेसवर आलती छान एकदम मस्त. आता इथं पण गवत आहे, हे काढून फक्त ही जांभळी जी फुलं आहेत ना ते तेवढे ठेवते. छान दिसायला असं वर सोडायचं ह्याच्यावर नारळावर, तेवढंच दिसायला चांगलं दिसतंय. तांदळाची भाजी थोडी एकच आलेली आहे, ती एकच नेता येत नाही. आणि घेऊन गेलं तर मग टेरेसवरची बघून काढायला लागणार आहे. तर बघू आता काय होतं आहे. फक्त ही आता अडचण काढते. मोगऱ्याच्या फुलाला जरा अडचण झाल्या, चांगलं फुलणार आहे ते पावसाळ्यात झाड. आणि इथं आत्ता मी बिया लावल्या. इथं जर पाऊस आला तर ठीक आहे, नाही मग येताना मग घरी जाताना बिया आपल्या लावलेल्या जागेत पाणी घालायचं, भिजवून जायचं. तर चला आता काका बसल्या तिथं वरडतेले, पण त्याला येत नाही लवकर काम करायला. पण मला कसं आहे, मला लागलं कामाला की मग थांबायचं नाही. तोपर्यंत तुम्हाला दाखवायसाठी, तुमच्यासंग बोलायसाठी मी जरासा वेळ काढते. आणि आता शेवग्या झाड तोडल्यामुळे लई नाराज झालता तुम्ही सगळेजण. मला कमेंट पण आल्या. अंकिता आहे आडनाव काय, मला म्हणजे एक शब्द तेवढा अंकिता म्हणून नाव दिसतंय. तर अंकिता, असं काय नाही की झाड तोडलं लई वाईट मला पण वाटतंय. म्हणजे असं आपण काय खुशीने तोडत नसतोय, पण ते कसं असतंय, काहीतरी अडचणी असतात ना, त्यामुळं झाड तोडायला लागते. आणि आपल्याला असं होत नाही की दुसऱ्याला त्रास देऊन आपली खुशी आपण फक्त आपल्याच खुशीसाठी करत राहायचं. मला नाही जमत ती. मला कसं आहे, मला थोडं कमी असू दे चालतंय, पण दुसऱ्याला त्रास देऊन आपलं जास्त करून घेणं ही मला चुकीची गोष्ट वाटते. आणि ती चुकीचीच असणार कायम माझ्यासाठी. म्हणून मी काय करते, माझा फायदा न बघता दुसऱ्याचं नुकसान होतं आहे का, दुसऱ्याला त्रास होतो आहे का ती बघायचं. आणि तसं आपण जेवढं होईल तेवढं आपल्या जीवनात शांती ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर आपल्या जीवनात शांती आणि समाधान पाहिजे असलं ना, तर आपण पहिलं दुसऱ्याचा विचार करायचा, दुसऱ्याची काळजी घ्यायची. आणि शेजापाजारी असेल त्या लोकांना त्रास द्यायचा नाही. ना कागद कुठं टाकायचं कोणाच्या दारात, ना कचरा टाकायचा, ना पालापाचोळा टाकायचा.
ना एखाद्या झाडाची फांदी गेली तर त्यांनी सारखं सारखं म्हणणार आपल्याला की तोडा तुमचं झाड, तोडा तुमचं झाड, पान तोडा, हे तोडा. मग ते आपल्याला एकदा सांगितलं काय आणि चारदा सांगितलं काय, तर ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं ना तर ते काय माणसाची सवय नाही ती. मग ते मला आवडत नाहीत, ते पटत नाहीत की त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकून घ्यायचं आणि आपल्या फायद्यासाठी न ऐकल्यावानी करायचं. ती मला आवडत नाही. म्हणून मी काय केलं, शेवग्याचं झाड पोकळ असते आधीच आणि अडचणीत आहे, पडलं तर नुकसान व्हायला नको, आपलं पण नको आणि दुसऱ्याचं पण नको. म्हणून मी ते काढून टाकलं आणि त्याच्या जी बिया होत्या ना ते त्या साईडनं तुम्हाला सांगितलं होता मागनं. हे बघा, हे मागची साईड आहे ना, पूर बांधावर 25-30 बिया लावून आल्या. आता पाऊस आला की फुटून आलं तर तुम्हाला दाखवेल नक्की. चला बघत जावा आणि कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणाचा घ्यायचा नाही. मस्त शांतीनं आणि समाधानीनं जगायचं. अर्धी खावा पण समाधानीनं जगा. आणि कोण असे असतात त्रास देणारे त्यांच्याकडे ध्यानच द्यायचं नाही. आपल्या कामात राहायचं, मस्त मस्त गाणी ऐकायचं, मस्त मस्त गाणी तुमच्यापर्यंत पोचवायचं. आणि काय काय काम करतो हे दिसतंय तुम्हाला. तर अशीच मी कामं करत राहिली म्हणजे जीवनभर. आणि आत्ता राहिलेल्या जीवनात पण अशीच कामं करत निवांत आपलं जगायचं. तर चला आता काढते गवत, जरा कचरा लय झाला आहे दारात, हे जरा कचरा काढूया. थोडंसं कवळं ऊन आहे, पण कसं आहे पावसाचं ऊन कसं असतंय तावतं आधी आणि त्यानंतर पाऊस पडतो, तर तसं तावायला लागले. म्हणून मला आता असं वाटायला लागले की सावलीत बसून गवत काढूया. तर तिथं आपल्या कट्ट्याच्या बाजूला बघा कुत्रं झोपलं आहे का नाही, तिथं त्याच्या खाली एका साईडला गुप्पाच्या गुप्पा आला आहे, तिथं बसून मी गवत काढते. काका इकडं हे बघा झाडाखाली बसल्यात तंबाखू मळत. सांगितलं आहे ना तंबाखू खाऊ नका, तर ह्यांना तंबाखू हे बघा तुम्हाला दाखवते. जेवण आल्यात मग तंबाखूची काय जरूरत असते, करमत नाही म्हणून गाणी लावायची. गाणी लावले करमतं आहे आणि काम होतं आहे. व्यसन काय करायचं. हे बघा बघा तंबाखू बघा किती जवळ ठेवल्या. जीवाच्या पलीकडे त्या तंबाखूला जपायचं असते. हां आता तोंडात टाकलं ना, आता काय हे जायला आणि ते जायला, हे असं काम असतंय बघा. खायचं आणि तेवढंच माझ्या समोर का नाही फेकल्यावाने करायचं आणि उचलायचं आणि खिशात घालायचं. त्याला एवढं जपायचं, जीव पण आपला प्यारा नाही पण त्याला एवढं जपायचं आहे जीवाच्या पलीकडं. तर सावलीत बसून काढायला आले, मी पण जाते आता. चला माझं कुरपं इथं आहे ना. हे बघा मी आता लावते छान छान गाणी. माझा फोन आहे, डाउनलोड केलेली गाणी आहेत. गाणी काढायचं नाही तर आपलं टेरेस गार्डनचं ऐकत ऐकत इथं ठेवते चालू करून, इथं ऐकत ऐकत ही गवत काढते. हे बघा हे पट्टा काढून घेते एवढा. चला हे बघा या झाडाखाली दिसत आहे का गवत, सांगा किती गवत निघालं. हे बघा हळू जावा हळू. हे बघा इकडं काटा आहेत बघा ती समोर. हां तिकडं टाका, तिथं आपल्याला जाळ लावता येते. आणि हे बघा असं वाटतंय का, तर किती गवत निघालं. आता तुम्हाला मी काढलेलं दाखवते. हे बघा हे बघा इथनंच सुरुवात केली मी. हे बघा हे बघा ही फुलाची झाड आहे ती. हे बघा शेतीचं बागेचं बघायचं चालू असते. तर चला आता तुम्हाला दाखवते किती काढलं. हे बघा हे बघा हे बघा मागं पण आलं तर थोडं थोडं काढलं की वाढत नाही, म्हणून इकडचं सगळं काढलं. इकडं मोकळं ठेवते म्हणजे कसं आपण राहायला आलं ना तर मच्छर होत नाहीत. म्हणून घरामागचं हे जे परिसर आहे ना हे आम्ही स्वच्छच ठेवतो आणि मोकळा ठेवतो. इथं झाडं लावत नाही. हवा खेळते जास्त आणि घाण कचरा ठेवला ना त्यात मच्छर बसतात. मच्छर बसले काय होते, मच्छर लगेच खिडकी उघडले आत येतात. त्यामुळं इकडचं जे परिसर आहे स्वच्छ ठेवतो एकदम. हे बघा एवढं काढलं. इकडं पुढारी उपळून टाकली मोठी मोठी. बिया आले की वाढत जाते ना. तर इथं एक हे बघा इथं एक. आता हे जरा वाळू देते तोपर्यंत जरा बसती, ऊन रे लागायला लागले आणि मग इकडचं लागतो आम्ही दोघं. कुठलं काढताय अहो फुलाचं झाड उपटलं तुम्ही पिवळं, लावा इकडं. नाही पोत्यात नाही तिथं आहे की तिथं. हां ठेवा तसं मी लावते नंतर तिकडे एका साईडला. त्यात माती आहे ना. अहो हे आहे की, अरे ठेवा तिथं ठेवा. शेवंतीचं रोप आहे तिथं लावायचं तो मला. हां आत ठेवा, आळ्यात ठेवा तोवर त्याचं आळं करते वेगळं. सावलीत ठेवा आत आळ्यात, उन्हानं खराब होऊन जाईल. असं फिरू द्या पण सावलीत ठेवा. मला कसं आहे ते आळं करून लावते. मग शेवंती आहे तेवढेच रोप राहिले.
इथं पण येऊ द्या ना चांगली शेवंतीची फुलं मला आवडतात जास्त. आता इकडचं काढताय का? आता ऊन झालंय, आता जरा बसूया. मला तर थकवा आलाय बाबा. हे बघा एवढं सगळं काढलं, तिकडचं काढलं, मागचं काढलं आणि आता काकांना म्हणलं थांबा. मग काय करत्यात दमत्यात आणि मग जाळ काढतात माझ्यावर, चिडत्यात. हां हे बघा हे जायचं आणि ते जायचं. माझ्या आईचं नाव काढ नका. माझ्या आईसारखी संसारिक बाई कुठंच बघितली नाही आजपर्यंत, माहीत आहे का? तिचा वेळ म्हणजे तिचं काम, आणि तिचा आराम म्हणजे तिचं काम, हां, आणि तिचं करमणूक म्हणजे तिचं काम. असं तिचं जीवन होतं. म्हणजे काही जर केलं तर कामापासूनच सुरुवात करायची आणि कामापासूनच काम संपवायचं. आणि मग दमलं की थोडं अर्धी भाकरी खायची आणि आराम करायचा आणि उठून पुढच्या कामाला लागायचं. कुणाचे कपडे वाळू घातले असली तर वाळू घातलेली घडी करून ठेवायची. जर वल्ले असले तर उन्हात वाळू घालायची. पावसाळ्यात तर तिच्या फेऱ्यासारखं चालू असायचं का नाही? आपल्या शेडमधलं मशीन पसलं कसं तिनं वल्लन बांधून गेले जाता 5 वल्लनी बांधल्या आणि मला म्हणली थांब जरा, तुला काय होत नाही. आणि घाईघाईन त्या दिवशी जी वलन बांधली आणि 15 दिवसात गेली ती गेलीच. मग परत आलीच नाही आई आमची. तर असं तिचं कामातच सुरू आणि कामातच खतम, म्हणजे वेळ संपवायची असं असायचं चालू. चला आता नंतर आमच्या आईची स्टोरी सांगेल. आणि तुम्हाला डोकं लागले दुखायला म्हणून मी सावलीत बसल्या. तर शेवरी लावते तिकडनं कडणी. आता बघा गाईज तुम्हाला सांगते, हे बघा आता इथे चर पाडल्या ना, कडणी जरा शेवरी लावते. म्हणजे आपल्या शेतात असं बसलं काय काम करत तर सावलीला 2 मिनटं पाणी पित बसता येतं. झाडाची सावली असली की आपल्या हक्काच्या झाडाच्या सावलीत बसा येतं. आणि सारखं घरात तर बसतंय का माणूस? जेवढं मैदानात बसतंय ना तेवढं घरात बसत नाही. तर हे बघा आता इकडं सावलीत डब्बा ठेवला आहे, पाणी ठेवलं आहे आणि आता इथंच जेवतो बसून 2 जण. हे बघा शेवरी झाली की जरा ऊन खाली तर आराम करतो आणि त्यानंतर त्या साईडला जरा मोगऱ्याच्या तिथलं स्वच्छ करतो आणि इथलं आपलं गार्डन पसलं काका करतात, मी तिकडं जाते करायला. तर आम्ही 2 जण मिळून असं कामं टप्प्याटप्प्यानं करत असते. काकाने त्या दिवशी आम्ही सगळेजण आलतो का नाही त्यावेळी हे बघा पामच्या झाडातलं सगळं स्वच्छ केलं. आणि आता ते गार्डनच्याकडं आणि गवत दिसते का नाही तिथं आता एका साईडला मी आणि एका साईडला त्यांनी बसलं का नाही लवकर होतं आहे. तर आता बघूया काय होतं आहे. तर इथलं तर उन्हात करू नका म्हणते त्यांना, पण त्यांना काही बसू वाटत नाही. आणि मग चिडचिड करायची लोड झालं काम. म्हणजे सांगते की आता जरा 4च्या नंतर केलं तर 6-7पर्यंत आपलं निवांत काम होतं आहे. आणि सावलीत थंड टायमाला हवा येत राहते, काम होत राहतं. आता तिकडं मी बिया लावल्या आपल्या मांडवच्या तिथं, काकांनी नवीन बिया आणल्या. त्यामुळे आपण गवारी भेंडी कुठं लावायचं? मग इथं लावते की इथं लावूया का गवारी भेंडी वळीनं? हां कशाला अडचण होत्या? वळीनं लावते, काढायला यायला येते त्याला काय. हां आपल्यासारखं होते का नाही जीव मग. आणि हाय हो पाऊस येईल असं वाटायला लागले, वातावरण आभाळाचा आवाज यायला लागलाय बघा. धडाम कडक ऊन पडलं या उन्हाळ्यासारखं. म्हणजे आपण पावसाळ्यात कसं तावतं का नाही पाऊस यायच्या वेळेला तसंच झालं आहे. तर आता काकांना म्हटलं थांबा आता उन्हात उगत जाऊ नका, हे बाबा बसले ते आता येऊन जेऊया का मग आपण. किती वाजले बघते थांबा जरा. तर गाईज 12:30 वाजले आणि काका जेवण येतात फुल. मला काही सकाळचं जेवण जात नाही. मी काय खाल्लं आज? नाही काहीच नाही खाल्लं. लस्सी पिल्या तेवढी येताना आणि आत्ता आणि लस्सीच घेतली आल्या. त्यामुळे आता जरा भूक जाणवायला लागल्या मला. नाही नको, जरा भूक लागल्यावर जेवायचं. एवढं लवकर जेवलं ना मग संध्याकाळी लई भूक लागते. वेळेतच जेवायचं. मी खाते तशी 1 चपाती, नंतर 2:30-3 वाजता जेवते तर कट्ट्यावर बसून आपण. तुम्हाला नको आत्ताशी. मग लगेच खाल्लं ना अपचन होतं, मग जळजळ करणं. पूर्ण जेवण जिरू द्यायचं, मग दुसऱ्या टायमाला बघायचं. मग आता सकाळी फुल जेवलेला आहे तुम्ही, तेव्हा काही टेन्शन नाही आहे. मी 1 असं बसून काढायचं नाही, उठा तिथनं. अडचणीत हात घालून तसंच काढायला लागलाय. काय असलं तर येऊ दे काय अंगावर. असं काढतायत का हो? अहो त्याला आंबडा खोऱ्याने हे करायचं. हां थांबा मी बसले, हलवू नका आता. हां काय तर पिल्ले असलं म्हणजे सापा बिप्पाची. बघा आता काकांची गंमत बघितलं का, इथंच बसल्यात आणि इथलंच अडचण हलवायला लागल्यात. जर एखादं सापाचं पिल्लू असलं तर अंगावर येईल करायला जरा सांगा मला पहिलं तुम्ही. वडा पाहिजे लांब
मग उचलायचं. आधी काय आहे का बघायचं. हां घ्या, हे घ्या. बघा हे झाडातलं पाला पाचोळा बारीक राहू द्या, मोठं मोठं घ्या. हां मोठं मोठं घ्या. हे बघा असं. तर असं काका कसं करतात, एकटं आलं ना, हे बघा हे दगड एक काढावं, मोठा आहे दगड तिथं ठेवा, राहून जाते. मोठं कामाला येतोय ना. हां ते आपले पुढारे हे आहे का नाही, पालकचं टाकलेलं तुम्ही ना, पुढारी मी टाकले बघा आत्ता गवत तिथं. मग आपल्या इथं ठेवू नये त्या कट्ट्याच्या खाली. चुली पेटाय चूल पेटवाय येते चांगलं, चूल पेटवायला लागतंय. हां आपल्या चुलीपाशी हो. तिथं नको कचरा करायला चुलीपाशी. अगोदर किती झाले बघ ना, वर यायला वाटत आहे. तिथलं काढायचं आहे ते. नाही तिथलं लगेच काढायचं. घरा मग टाकताय. मग टाका तिथल्या तिथं घे येते. पावसानं भिजाय नाही पाहिजे हो. भिजणार पाऊस येणार म्हणलं. नाही तरी खाली जिन्याच्या खाली नाही भिजणार. मग तिथंच टाका ती वाली पुढं. हे पण ही घेऊन जा की ही घेऊन जायचं कुऱ्हाड, त्यानं हलवायचं मग उचला येतं. पालक आहे तिथली ती बी उचलून ती मग टाका जिन्याच्या खाली. चूल पेटाय असलं बारीक पाला पाचोळा लागतो आलं राहायला म्हणजे पावसाळ्यात. मधोमध टाका, भीती काढायला चिटकावू नका, मधोमध टाका. असं ठेवा, असं उभं ठेवू नका, आडवं ठेवा. पाऊस लागेल मग काय अर्थ आहे त्यात. इथनं नेऊन तिथं ठेवायचं भिजायला. असं ती ठेवा. हां ही घ्या, ही हां हळू घ्या, लागेल. ते लांबडं घेऊन गेला नाही ते आता कुदळसारखं. ती बी ठेवा तिथं वाळतंय. चूल पेटवा येते, बारीक लागतं ती तडतड तडतड चूल ना चांगली जळती. एकावर एक ठेवा, इथं एक तिथं एक पसार करू नका. असू द्या पण त्याच्यावरच लांब ठेवा व, वाळतंय ते हवेनं. आणि ही कुऱ्हाडीसारखं काही आणले ना कुदळ, ती घेऊन जावा, त्यानं हलवा पहिलं. असं नसतंय, त्यानं आत्ता हातचे सात त्याच्यावर ठेवून या, मोकळंच झालं मग ती पट्टा. मग मी गवत काढेल तिथलं 4 वाजता बघू, तिथलं काढू. नाही तर मग त्या साईडचं तर काढायचं होतंय, इथलं होतंय, अजून लई काम आहे. आता उन्हात जाऊ नका, तेवढंच ठेवून या बसायला. तर काय 12:30 वाजून गेले का, म्हणजे काय असं जेवायचं टाईम झालेलं नाही. आणि मला पण कसं होतं, जरासा आधार झाला ना मग ते खाऊच वाटत नाही. आणि तुम्ही म्हणताय नाही माझी केस, मला काय होतं काम करताना असं तोंडावर आलं ना तर मला कामच होत नाही आणि उकडतं. मग त्यामुळं मी अशी चोपून वेणी घालते. मला म्हणतात सगळेजण, काळजीपोटी म्हणता तुम्ही सगळेजण, की काकू जरा असं लूज बांधत जावा. पण ते काय होतं, गरमी होती आणि गरमीत मग असं नसतं आपल्याला हवेत, पंख्याच्या हवेत आराम नाही करायचा. तर त्यासाठी मी काय करते, घरातनं बाहेर निघताना ना पूर्ण प्लेन इथं सगळं बघा, हे सगळं मी पूर्ण असं बांधते ना, पण दिसते. आणि चेहरा मोठा आणि जरा दिसतंय, चांगलं दिसत नाही हे मला पण माहीत आहे. पण कामासाठी मला काय जेवढं प्लेन होईल तेवढं, म्हणजे प्लेन चेहरा राहील तेवढं बरं वाटतं. तर थांबा, आता आजीचा फोन आलाय, काय म्हणतोय बघूया, ठेवते जरा. होणार आहे. एक बाई शिकली, सगळं कुटुंब शिकणार आहे. एक बाई शिकली, भारतीय कुटुंब व्यवस्था टिकूनच दिवस मान्य आहेत. संध्याकाळच्या मालिका मी कधी बघितल्या नाहीत. काय बायका भांडतात नाही नटून थटून, आणि आम्ही भांडणाऱ्या बायका बघत बघत 3 तास घालवतो. 20 वर्षाची मुलगी 50 वर्षाच्या माणसावर प्रेम करते आणि सगळ्या घरादारांनी कौतुकाने ती मालिका बघावी. काही गरज आहे? तुमच्या मुलीने हा निर्णय घेतला तर तुम्ही काय कराल सांगा मला. किंवा तुमच्या मुलांनी हा निर्णय घेतला की मी 20 वर्षाच्या बाई बरोबरच लग्न करणार, जमू शकतं? मुलांच्या समोर काय बघावं, मुलांच्या समोर काय दिसावं, मुलांच्या समोर काय असावं, हे सगळं आत्ताच्या काळात महत्वाचं झालेलं आहे. आज तुमची मुलं मोबाईलवर काय बोलतात तुम्हाला माहिती नाही. आज ते काय नेटवर जाऊन बघतात तुम्हाला माहिती नाही. ते गुगलवर काय सर्च करत असतात तुम्हाला माहिती नाही. आज मुलांच्या हातात तुम्ही मोबाईल आणून दिलाय. ब्ल्यू व्हेल गेम सारखा गेम मुलांनी डाउनलोड केला. 250 ते 300 मुलांनी आत्महत्या केल्या.